नाव काय तुमचं? अशाने म्हण. हा, तुमचं काय म्हणणं आहे आजची ही मुलं अशी? की आजची जी मुलं आहेत ती पुढच्या पिढीत सुधारली पाहिजेत आणि मुलं मागं राहायला पालक कारणीभूत आहेत. कारण पालकांनी लवकर जर उठलं आणि स्वतः जर आवरलं त्यांचं आणि मुलांना जर लवकर उठवलं आणि त्यांना जर उठून जर त्यांच्या शिस्त शिकवली तर फायदा होईल त्याचा. पुढची पिढी बरबाद होणार नाही आणि मुलांना वळण शिस्त लागल चांगलं. म्हणजे पालकांची शाळा घ्यायला पाहिजे. पालकांची शाळा मेन पालक कारणीभूत आहे त्याला मुलं मागं पडायला. बरोबर, आजीनी तळमळून सांगितलंय, हेच कारण आहे. आणि त्यांना सगळ्याची आवड निर्माण झाली पाहिजे ना मुलांना. असे जास्त करून त्यांची मोबाईलकडे ओढ आहे ती कमी झाली पाहिजे असं म्हणते. टीव्ही कडे पण ओढ आहे. टीव्ही, मोबाईल आणि चांगलं बाहेर फिरणं खाणं एवढंच मुलांना पाहिजे आयुष्य. बाकी काय नको. कष्ट. आणि कष्टाची सवय पाहिजे. परिस्थितीची जाणीव करून दिली पाहिजे. काय वस्तू जर संपली तर लगेच पालकांनी नाही पुरवली पाहिजे त्यांना असं म्हणते मी. बरोबर, काय ना म्हणजे मग मुलं सुधारतील.